नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। आज आपण खिचडी बघणार आहोत। याआधीही एक रेसिपी मी खिचडीची यूट्यूबवरती अपलोड केलेली, तीही तुम्ही पाहू शकता। ती थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे आणि ही आपण थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याचबरोबर आता तुम्ही इथे बघू शकता की उपवासाची मी आणखीन एक रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केलेली, ती आहे उपवासाचं अनारसं। एकदम असं परफेक्ट अनारसं तयार होतं आणि तुम्ही ही रेसिपी बघितली नसली तर नक्की बघा। या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी त्याची लिंक देत आहे आणि एकदम अप्रतिम असे अनारसे तयार होतात। तुम्हाला समजणार पण नाही की ते उपवासाचे अनारसे इतके भारी होतात म्हणून। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। खिचडीसाठी मी 2 वाटी, या वाटीने 2 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला, 1 वाटी शेंगदाणा कूट घेतलेला आहे आणि 1 वाटी आपण इथं कच्चा बटाटा चिरून घेतलेला आहे। मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत, जशा तिखट असतील तशा, आणि चवीनुसार मीठ घ्यायचे। आणि इथं तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकता। इथे मी तुपाचा वापर केलेला आहे, तुम्ही तेलही वापरू शकता। एका कढईमध्ये तूप घालून घेतलेले 1-2 चम्मच। सुरुवातीला थोडंसं तूप घालायचे, कारण की आपल्याला सुरुवातीला बटाटा आहे तो परतून घ्यायचा आहे। बटाटा टाकल्यानंतर त्यावरती थोडंसं मीठ टाकायचे आणि तो बटाटा परतून घ्यायचा आहे। आता इथं बटाटा थोडासा परतत आलेला आहे बघा, त्याचा कलर थोडासा ट्रान्सपरंट होतो असा। आणि बटाटा परतून झाला की मग आपण तो एका याच्यामध्ये काढून घेणार आहोत। पटकन अशी खिचडी तयार होते ज्यावेळेस बटाटा शिजलेला नसतो किंवा हे नसतं, तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने करून बघा। आता आपण एका वाटीमध्ये तो जो बटाटा परतलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि परत मी 2 चम्मच तूप याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आणि त्यानंतर जी मिरची घेतली होती ती घालायची, चवीनुसार मीठ घालायचं। इथं तुम्ही सेंधा नमकचा वापरही करू शकता जर साधन मीठ तुम्ही उपवासाला खात नसाल तर। आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण थोडेसे भाजलेले शेंगदाणे सोलून घेतलेले ते घातलेले आहेत आणि त्यावरती साबुतांदूळ घालून घ्यायचा आहे। साबुतांदूळ भिजत घालताना शक्यतो चांगला भिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून खिचडी आपली सॉफ्ट तयार होते। आता बघा, त्यावरती शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, झाकण ठेवलेलं आहे आणि चांगला वाफवून घेतलेला आहे। त्यानंतर असंच झाकण ठेवून 2-3 मिनिटांनंतर ही खिचडी आहे ती हलवून घ्यायची आहे। तुम्हाला जर खिचडी तेलकट हवी असेल किंवा तेलकट जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जास्त तुपाचा वापर करू शकता किंवा जे तेल घालाल तर तेलाचा वापर जास्त प्रमाणात करायचा आहे। मी थोडीशी ड्राय खिचडी करत आहे, त्यामुळे याच्यामध्ये तुपाचा वापर कमी केलेला आहे। बघा, आता अशा पद्धतीने आपण बटाटा घालून मिक्स करून घ्यायचा आहे आणि 10 ते 12 मिनिटात ही खिचडी तयार होते। त्यावरती साखर भुरभुरायची आहे थोडीशी, आणि त्यामुळे त्याला एक छानपैकी टेस्ट येते। बघा, आता आपली खिचडी तयार झालेली। 1-2 मिनटं परत मी त्याला वाफ घेणार आहे आणि मग सर्व करायला घ्यायची। ही सर्व करताना तुम्ही हिरवी चटणी खोबऱ्याची असते त्याच्यासोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकता। एकदम अशी अप्रतिम खिचडी तयार होते। चला तर मग अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि आपला दुसराही व्हिडिओ आहे तोही तुम्ही नक्की बघा। अनारशाचा व्हिडिओही तुम्ही बघू शकता। एकदम अशी अप्रतिम अनारशी तयार होतात। चला तर मग रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।